नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण तुळस या वनस्पतीचे अनेक प्रकार आणि या अनेक प्रकारच्या तुळशींचा एकत्रित वापर आपल्या आरोग्यासाठी कसा केला पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहोत। भारतीय चिकित्सा प्रणालीमध्ये तुळशीला सर्व रोगनाशक असं समजलं जातं। तुळशीला वनस्पतींची राणी असं म्हटलं जातं। आपल्या आरोग्यासाठी तुळशी अत्यंत गुणकारक ठरते। जनरली सगळ्यांना तुळशीचे दोनच प्रकार माहीत असतात, एक तर राम तुळस आणि कृष्ण तुळस म्हणजेच श्याम तुळस। पण तुळशीचे अनेक प्रकार आहेत, लाईक राम तुळस, कृष्ण तुळस, वन तुळस, कापूर तुळस, विष्णू तुळस, लिंबू तुळस। जर आपण या सर्व प्रकारच्या तुळशींचा एकत्रित वापर आपल्या आरोग्यासाठी केला तर आपलं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल। आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशींना एकत्रित करून काढलेला अर्क किंवा एक्स्ट्रॅक्टचा वापर करू शकतो। तुळशीत भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आहेत। यात विटामिन ए, सी, के, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचं प्रमाण देखील खूप जास्त आहे। त्याचबरोबर तुळशीत अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी फंगल, अँटी ॲलर्जिक आणि अँटी डिझीज प्रॉपर्टीज आहेत। त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं। 200हून जास्त आजारांपासून तुळस आपलं रक्षण करते। सर्दी, खोकला, ताप, स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टीबी, कॅन्सर, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल, बीपी, तसंच केसाचे प्रॉब्लेम्स, त्वचेचे प्रॉब्लेम्स, पोटाचे विकार, किडनी स्टोन्स, अल्सर अशा अनेक आजारांवर तुळस अत्यंत परिणामकारक ठरते। कॅन्सरसारख्या आजारावर सुद्धा या अनेक प्रकारच्या तुळशींचा एकत्रित करून काढलेला अर्क किंवा एक्स्ट्रॅक्ट अत्यंत परिणामकारक ठरतो। एक ग्लास ताकातून 2 थेंब तुळशीचा अर्क किंवा एक्स्ट्रॅक्ट घालून जर आपण नियमित घेतलं तर कॅन्सरमध्ये सुद्धा आराम मिळतो। तुळशीचा रस किंवा अर्क एक्झेमा, सोरायसिस, खाज, खरूज, चट्टे अशा अनेक प्रकारच्या स्किन इन्फेक्शन्सवर देखील खूपच परिणामकारक ठरतं। तसंच जर एखादा किडा चावला असेल किंवा जखम झाली असेल किंवा पिंपल्स आणि इवन काळे डागांवर सुद्धा तुळशीचा रस लावल्याने आराम मिळतो। डोकंदुखी, केस गळणं, केस पिकणं, कोंडा होणं यावर सुद्धा तुळशीचा एक्स्ट्रॅक्ट खूपच परिणामकारक ठरतं। तुळशीच्या एक्स्ट्रॅक्टचे काही थेंब आपण पाण्याबरोबर घेतले पाहिजेत। त्याचबरोबर तुळशीचा रस डोक्याला लावून मसाज केल्याने सुद्धा लवकर फायदा होतो। आपण आपल्या रोजच्या फेस क्रीममध्ये तुळशीच्या अर्काचे 2-2 थेंब घालून आपल्या चेहऱ्यावर लावू शकतो। असं जर आपण दिवसातून 2 वेळा केलं तर आपला चेहरा तेजस्वी बनेल। तसंच चेहऱ्यावरून काळे डाग, पिंपल्स निघून जाण्यास देखील मदत होईल। जर सर्दी, खोकला, अस्थमा, शिंका येणं, डोकेदुखी आणि ताप आला असेल तर तुळशीच्या एक्स्ट्रॅक्टचे 2 थेंब मधाबरोबर घालून दिवसातून 3-4 वेळा घेतल्याने लवकर आराम मिळतो। जर घसा दुखत असेल, तोंड आलं असेल किंवा घसा बसला असेल तर गरम पाण्यामध्ये तुळशीच्या अर्काचे 8-10 थेंब घालून जर गुळण्या केल्या तर लवकर आराम मिळतो। तुळस कानदुखी, दातदुखी, नाकात रक्त येत असेल तर यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरते। जर दात दुखत असतील तर कोमट पाण्यामध्ये तुळशीच्या एक्स्ट्रॅक्टचे 8-10 थेंब घालून गुळण्या किंवा रिन्स केल्याने दात तर दुखणं थांबतंच, पण त्याचबरोबर तोंडातून दुर्गंध येणं सुद्धा कमी होतं। जर कान दुखत असतील तर तुळशीचा रस थोडंसं कोमट करून दोन्ही कानांमध्ये 1-2 थेंब घातल्याने आराम मिळतो। तसंच जर नाकातून रक्त येत असेल तर तुळशीच्या एक्स्ट्रॅक्टचे किंवा रसाचे काही थेंब नाकात घातल्याने सुद्धा फायदा होतो। आपण आपल्या रोजच्या पिण्याच्या पाण्यात जर तुळशीच्या अर्काचे काही थेंब घालून ते पाणी प्यायलो तर अनेक आजारांपासून आपलं रक्षण होऊ शकतं। तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा या वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीच्या अर्कांचा उपयोग करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा।